नमस्कार मंडळी, मी चिराग सावंत स्वागत करतो तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसांनंतर ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे. आता मी मित्रांबरोबर जातोय गौकोंड बघायला. आता हे दोघं आणि मी आम्ही तिघ जण आता जातो, मग दाखवतो. आता गाडी चालू केली आहे आणि आम्ही आता जायला निघालो. आता तुम्हाला रस्ता दाखवतो कसा जायचा आहे ते. आता आम्ही जात आहोत. रस्ता बघा तुम्ही कसा जायचं आहे ते. लेफ्ट लेफ्ट पुढून लेफ्ट. हे बघा इथून आतमध्ये जायचंय. स्ट्रगल बघा गाडी पाठवण्यासाठी. आम्ही दोघं आता उतरलो. थोडा प्रॉब्लेम झाला आहे, इथला थोडा रस्ता खराब आहे. आता आम्ही दुसऱ्या साईडने जातोय. त्यामुळे तो दाखवतो रस्ता कसा आहे तो. आधी बघा इथलंच चिखल आहे, गाडी स्लिप व्हायला लागली आणि सगळ्या खणी आहेत. या जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत खणी. आता तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जात आहोत, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. आता आम्ही या साईडने जातो. लेक बघा, लेक असरोंडी गावची लेक. तळ. आता आपल्याला या साईडने खाली उतरायचंय. पाणी बघा केवढं साचलंय खणीमध्ये. सध्या खणीचं काम बंद आहे. अरे नाही रे, हे बघा केवढं सगळं पाणी साचलंय. मस्त काही पोहू शकतो पण खूप खोल आहे. आता आम्ही लिंगेश्वर मंदिराच्या इथे येऊन पोचलो आणि आता या साईडने वाळातून गाडी टाकून आपल्याला पुढे जायचंय. तिथे आहे गौकोंड. आता हा वाळा क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. इथून आता तो गाडी टाकणार आहे. तो बघा तिथे टाक रे. हे बघा अशी गाडी बंद पडते. फुल ऑफ रोडिंग. फायनली वाळातून गाडी बाहेर आली आहे आणि आता आम्ही जायला निघणार. रस्त्याची हालत बघा काय झाली, ती कशी गाडी जाते. डॉबरमॅन आहे ना काय. चिखल बघा एकदम हळूहळू गाडी घालतोय. आणि इथे आता नवीन खण उघडली आहे. नवीन तळ. आधी सपाट जमीन होती, आता सगळीकडे खणी झाल्या आहेत. गिरगाई बघा, गिरगाई म्हणतो. शिंगा बघ. निसर्ग बघा. आणि आता फायनली आम्ही दलदलीतून बाहेर पडलो. मग दलदलच होती ती. मध्ये ट्रॅफिक लागलेलं. आणि माझ्या मागच्या शॉटमध्ये तुम्ही बघितलं असेल हे भराडी देवस्थान. आणि इकडून असं येऊन या साईडने या रस्त्याने असं आपल्याला तिकडे जायचं आहे. हे बघा इथून इथे एक व्हाळा लागेल, व्हाळातून लेफ्ट मारायचं आहे. हा बघा. पण आपण डायरेक्ट गाडी घेऊन
फुल स्ट्रगल व्हा अजून. पाणी बघा किती आहे. बघा हे बघा, आपल्याला त्या साईडला जायचंय पण आपल्याला या रस्त्याने जायचंय. निघल्या काय सांगतो आता मी पडता पडता वाचलोय पाण्यात. थोडासा पाय सटकला पाण्यातच पडलो. या साईडने आता आपल्याला गौकोंडीकडे जायचंय. गाडी स्टार्ट केली आहे. हे बघा इकडून असं जायचंय. निसर्ग हे बघा, इकडे शेती वगैरे केली आहे. इथे नर्सरी पण आहे. आणि हा वाळ, ते केळीची झाडं लावली आहेत. मोबाईल खूप हलतोय पण थोडं ॲडजस्ट करा. हा चढाव चढला की गौकोंड येणार. आणि फायनली आता आपण येऊन पोचलो आहोत. तुम्हाला दिसतच असेल हे बघा. हे आहे ते ठिकाण. आम गाडी नको लागू. हे बघा, या ठिकाणा गौकोंड म्हणतात. आणि या साईडला आर्टिफिशियल धबधबा बनवला आहे. हे बघा पाणी बघा. धबधबा बघा, त्यालाच गौकोंड म्हणतात. आणि हे इथल्या नर्सरीवाल्यांनी बांधून घेतलंय. आर्टिफिशियल धबधबा बनवलाय. आणि या साईडला आहे पोहायला. ज्यांना कोणाला पोहायची इच्छा असेल ते एकदा इथे येऊन बघा. सध्या पाणी वाढलं आहे आणि छोटे छोटे मासे पण आहेत. मासे बघा, मासे. मागच्या वेळी येईल तेव्हा एवढं पाणी नव्हतं निघले. त्या साईडचा ना. साधारण 2-3 पुरुष खोल पाणी आहे. असत ना रे 2-3 पुरुष. इकडनं असे जाऊन तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला कसं वाटतं ते. खाली उतराय ना. आणि तिकडे त्या साईडला नर्सरी आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. आधी खाली उतरून दाखवतो. आणि हा बोर्ड लास्ट व्हिडिओ मध्ये यायला. पण आता आम्ही इथून खाली उतरतो. इथूनच बघा कसं वाटतं ते. एकदम पिक्चर मध्ये बघल्यासारखं. म्युझिक टाकू. पाणी बघा कसं आहे ते. त्या साईडला ज्यांना व्यवस्थित पोहता येतं ते पोहू शकतात. आणि पण या साईडला ज्यांना कमी पाण्यात पोहायचं असेल ते या साईडला येऊन पोहू शकतात. दोन्ही प्रकारची सोय केलेली आहे. बोल तू आरामात. साधा नको. एक साधारणपणे 1 पुरुष पाणी असेल, जो की आरामात ज्यांना पाण्याची भीती वाटते ते साधारणपणे उतरून मजा करू शकतो. हे काय ते कमेंट करून नक्की सांगा. हे गणपती डेकोरेशनसाठी मंडपीला लावलं जातं. हे बघा. आणि सगळा वाळच वाळ आहे आणि एकदम शुद्ध पाणी आहे. पिऊ पण शकतो. टेस्ट एकदम गोड आहे. हे बघा एकदम पिऊ शकतो. पाणी पिऊ शकतो. आता निखिल तुम्हाला पाणी पिऊन दाखवेल.
तेव्हा बिसलरी बॉटल पण याच्यासमोर झक मारते, असं गोड पाणी आहे पल्ल्याबरोबर. आता आम्ही वर जात आहोत. आम्हाला तुम्हाला आता नर्सरी दाखवतो. आणि इकडे या साईडला नर्सरी आहे. सध्या गेट दिसतोय, पण सध्या गेटला लॉक दिसतोय, बंद आहे. एक दिवस नर्सरीचा पण ब्लॉग बनवून टाकीन. पण सध्या आता आम्ही जायला निघतो. या ठिकाणी नक्की या. तुम्हाला जर पाण्याची पोहायची वगैरे आवड असेल, पाण्यात मजा करायची, तर या ठिकाणी नक्की या. हा बघा, हा बोर्ड बघा, व्यवस्थित वाचा. वरतून दाखव. छोटा स्विमिंग पूल आणि इकडे धबधबा आणि छोटा स्विमिंग पूल, मिनी वॉटरफॉल. आणि याला गौकोंड म्हणतात. आणि तिथे आम्ही गाडी लावली आहे. आणि हा मोठा, इथे जास्त लोक असतील तरच उतरायची डेअरिंग करेल कोणतरी, नाही तर एकटं उतरण्याची काय सोय नाही. तर आता आम्ही घरी जायला निघालो आहोत आणि वेळ झाली आहे ब्लॉगचा शेवट करण्याची. हे ठिकाण जर तुम्हाला आवडलं असेल तर जसा आम्ही रस्ता दाखवला त्याप्रमाणे या आणि पाण्यात मजा करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.